नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मी राहुल विश्रोटी तुम्हा सर्वांचं ज्ञानसंस्कार अकॅडमीमध्ये सहर्ष स्वागत करतो. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून रोजचे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत सहजरित्या पोहोचतील. आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 4थी स्कॉलरशिप परीक्षा जी यावर्षीपासून 4थीसाठी होणार आहे, बरोबर. यापूर्वी 5वी आणि 8वीला घेण्यात येणार होती, पण यावर्षीपासून इयत्ता 4थी आणि 7वी या 2 वर्गांसाठी घेण्यात येणार आहे. त्याचा संपूर्ण अभ्यासक्रम आपण डेली 2 ते 3 लेक्चर्स आपण घेणार आहोत आणि येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये कंप्लीट करणार आहोत. त्यानंतर आपली सराव परीक्षा असणार आहे. जर तुम्हाला किंवा तुमच्या पाल्यांसाठी ही जर बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करू शकता, जेणेकरून येणाऱ्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये तुमचा मुलगा किंवा मुलगी उज्ज्वल यश संपादन करू शकेल. ठीक आहे. आज आपण या स्कॉलरशिप परीक्षेमधील एक महत्त्वाचा विषय म्हणजेच इंग्रजी, या इंग्रजीमधील पहिला जो टॉपिक आहे लेटर्स ऑफ द अल्फाबेट याचा अभ्यास करणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला 2 घटकांचा अभ्यास करायचा आहे. आता लेटर्स ऑफ द अल्फाबेट्स आपण इयत्ता पहिलीपासून, काही मुलं UKG LKG पासून सुद्धा शिकत आलेले आहेत. इंग्रजी मुळाक्षरांचा अभ्यास करायचा आहे. याच्यावरती तुम्हाला 2 ते 3 प्रश्न हमखास परीक्षेमध्ये विचारले जातात. मग याच्यामधला पहिला जो टॉपिक आहे असोसिएटिंग द नेम्स ऑफ ए लेटर विथ इट्स साऊंड्स, म्हणजेच काय, अक्षरे व ध्वनी यांची सांगड घालून जे काही शब्द तयार होतील, उच्चार आपण कसं वाचतो, त्याचे उच्चार कसे बाहेर पडतात, याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात. मग याचा जो काही बेसिक म्हणजेच पाया आपण म्हणतो, इंग्रजीचा पाया म्हणजेच जे काही 26 अल्फाबेट्स आहेत म्हणजेच मुळाक्षरे, ही तुम्हाला तोंडपाठ असणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये कॅपिटल लेटर्स असतील किंवा स्मॉल लेटर्स असतील, हे दोन्ही लेटर्स तुम्हाला येणं तितकंच गरजेचं आहे. आता यामध्ये बघा, तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल पहिली लिपी आणि दुसरी लिपी. पहिली लिपीलाच आपण काय म्हणतो सांगा, कॅपिटल लेटर्स म्हणतो, बरोबर. आणि दुसरी लिपी म्हणजेच काय, स्मॉल लेटर्स. या ठिकाणी मी दोन्ही लेटर्स तुम्हाला दिलेले आहेत. हे लेटर्स 4 रेघी जी वही आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लिहून काढायचे आहेत. 1 2 3 4 या पद्धतीनं. आता ए कसा काढायचा, ए हे पहिल्या वरच्या 3 लाईनमध्ये आपण ए काढतो. या पद्धतीनं तुम्हाला आजचा जो होमवर्क असणार आहे तो A to Z पर्यंतचे जे काही कॅपिटल लेटर्स असणार आहेत ते 4 रेघी जी काही वही असणार आहे तुमची इंग्रजीची, तुम्ही यापूर्वीसुद्धा वापरली असणार आहे आणि आत्तासुद्धा वापरत असणार आहात, बरोबर. त्याच्यामध्ये A to Z अल्फाबेट्स कॅपिटल लिहून काढायचे आहेत आणि त्यानंतर A to Z स्मॉल लेटर्स जे आहेत ते लिहून काढायचे आहेत, कारण याच्यावरती परीक्षेमध्ये हमखास प्रश्न विचारला जातो. प्रश्न कसा विचारला जातो हे आपण पुढं बघणारच आहोत. तरीसुद्धा सांगतो, तुम्हाला 4 पर्याय दिले जातात. आता कॅपिटल लेटर्स लिहिले जातात. आता समजा आपण बी कुठं लिहितो, बी या वरच्या बाजूला लिहितो, बरोबर. पण पर्यायामध्ये या पद्धतीनं तुम्हाला बी खालच्या बाजूला लिहिलेला देतील आणि याच्यामधील अयोग्य पर्याय कोणता किंवा चुकीचा पर्याय कोणता असा प्रश्न विचारतील. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. कधी लक्षात येणार आहे, ज्यावेळी तुमची प्रॅक्टिस असणार आहे त्यावेळी तुम्हाला हे लक्षात येणार आहे, बरोबर. आता याचे उच्चार कसे करायचे बघा. आता या ठिकाणी मराठीमध्ये सुद्धा उच्चार दिलेले आहेत. तुमच्याकडे जर नवनीतचं गाईड असेल तर नवनीतच्या गाईडमध्ये हे तुम्हाला चार्ट पाहायला मिळेल. मुद्दामून मी त्यामधला चार्ट घेतलेला आहे, कारण जास्तीत जास्त मुलं नवनीतचं गाईड यूज करतात. त्यामुळे जेणेकरून नवनीतचं गाईड यूज करा, माझासुद्धा तुम्हाला सल्ला आहे. कारण मी जे शिकवणार आहे, म्हणजे ह्या ज्या काही नोट्स असतील त्या तुम्हाला त्या प्रिंटेड स्वरूपात त्या बुकमध्ये मिळून जातील. परत एकदा झेरॉक्स काढायची गरज लागणार नाही. झेरॉक्स जर काढताय किंवा प्रिंट काढताय तर कॉस्टली पडेल तुम्हालाच, ठीक आहे. आता A B या ठिकाणी उच्चार दिलेला आहे. उच्चार कसा होतो आहे का, फक्त C D E F G H I J K L M, त्यानंतर N O P Q R S T U V W X Y आणि Z असे एकूण किती अल्फाबेट्स आहेत, 26 अल्फाबेट्स आहेत, बरोबर. दुसऱ्या लिपीतले सुद्धा सेम उच्चार सेम होणार आहे, फक्त लिहिण्याची जी काही मेथड असणार आहे ती वेगळी असणार आहे, बरोबर. पहिल्या लिपीलाच आपण कॅपिटल लेटर्स म्हणतो किंवा मोठी अक्षरेसुद्धा म्हणतो आणि दुसऱ्या लिपीला आपण स्मॉल लेटर्स किंवा लहान अक्षरे असं म्हणतो, बरोबर. तुम्हाला इयत्ता 4थीला फक्त या 2 लेटर्सचा अभ्यास करायचा आहे, कॅपिटल लेटर्स आणि स्मॉल लेटर्स. आय होप तुम्हाला ही कन्सेप्ट समजली असणार आहे. एकूण मुळाक्षरे किती असतात, 26 असतात.
याच्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो रिकाम्या जागेसाठी. इंग्रजी भाषेत एकूण 26 मुळाक्षरे असतात, लक्षात ठेवायचं आहे. A to Z असे एकूण 26 अल्फाबेट्स आहेत. त्यानंतर पुढं बघा, आता या अल्फाबेट्समध्ये काही ओवेल्स आणि काही कॉन्सोनंट्स असतात. ओवेल्स म्हणजेच काय, स्वर, याला आपण काय म्हणतो, स्वर, काय म्हणतो, स्वर. आणि कॉन्सोनंट्स म्हणजेच काय, व्यंजने. ठीक आहे, कॉन्सोनंट म्हणजेच काय, व्यंजने. आता या ठिकाणी बघा, ओवेल्स कोणकोणते आहेत, 5 ओवेल्स आहेत. म्हणजेच एकूण 26 अल्फाबेट्स आहेत, त्याच्यामध्ये 5 ओवेल्स आहेत. A, E, I, O, U हे तोंडपाठच करून ठेवायचे. कोणकोणते, A, E, I, O, U. ठीक आहे, नोट डाऊन करून घ्या हे. आणि बाकीचे जे राहिलेले A, E, I, O, U सोडून B, C, D, F, G, H, J, K, L, M, N, P, Q, R, S, T, V, W, X, Y, Z हे काय सांगा, कॉन्सोनंट्स, म्हणजेच याला आपण काय म्हणतो, व्यंजन असं म्हणतो. याच्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता काही वेळा बघा, आता टोटल काही वेळा प्रश्न कसा विचारला जातो, एकूण इंग्रजीमध्ये किती स्वर आहेत किंवा ओवेल्स आहेत, किती असणार आहेत, 5. आणि कॉन्सोनंट्स किती आहेत असा जर प्रश्न विचारला, एकूण किती बघा, 26 मधून काय करायचे, 5 वजा करायचे, किती येणार उत्तर, 21 येणार. ठीक आहे, म्हणजेच एकूण स्वर 5 आहेत आणि व्यंजने किती आहेत, 21 आहेत. हे तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा, काही वेळा तुम्हाला प्रश्न असा विचारतात, या ठिकाणी एक वर्ड देतात, AIRPLANE, मग कोणताही वर्ड देतील तो. आता या ठिकाणी बघा, प्रश्नामध्ये काय विचारतील तुम्हाला, दिलेल्या शब्दामध्ये एकूण ओवेल्स किती आहेत किंवा एकूण कॉन्सोनंट्स किती आहेत असा सुद्धा प्रश्न विचारला जातो. मग ओवेल्स किती आहेत बघा, ए हा एक ओवेल्स आहे, आय एक ओवेल्स आहे, त्यानंतर इथं ए सुद्धा काय आहे, ओवेल्सच आहे. इथं थोडा टायपिंग मिस्टेक झालेला आहे. आणि ई सुद्धा काय आहे, ओवेल्स आहे. म्हणजेच या ठिकाणी 1, 2, त्यानंतर 3, 4 हे काय आहेत, ओवेल्स आहेत. या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. ठीक आहे, आता इंग्रजी वर्णमालेतील जे काही स्वर आहेत, ओवेल्स आहेत, यांचा उच्चार कसा होतो हे आपणास बघायचं आहे. आता ए याला आपण काय म्हणतो, हा स्मॉल ए दिलेला आहे, कॅपिटल ए सुद्धा घेतला तरी चालेल, काही हरकत नाही. आता एचा वापर कुठं कुठं करतो आपण, आता बॅट हा वर्ड आहे, अचा उच्चार म्हणजे एचा उच्चार ॲ असा होतो. कसा, ॲ, बॅट, बरोबर. इथं बघा, CAP कॅप, CAP कॅप, कॅप म्हणजेच ॲचा उच्चार झाला. फॅन, मॅट, अजून टॅन, कॅन, CAN, कॅन सुद्धा येतोय, ॲचा उच्चार होतोय. म्हणजे असे जे वर्ड्स असतात, म्हणजेच या लेटरचा उच्चार ॲ न असा सुद्धा होतो. त्यानंतर अचा उच्चार आ सुद्धा होतो. आता इथं बघा, जार, आ, कार, CAR, कार, आचा उच्चार झाला. ग्लास, पार्ट, या सर्व शब्दामध्ये आचा उच्चार होतो. त्यानंतर एचा उच्चार अ असा सुद्धा होतो. बॉल, इथं बघा BALL, बॉल, हे स्पेलिंग सुद्धा तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे, कारण स्पेलिंगवरती सुद्धा काही प्रश्न विचारले जातात. BALL, बॉल, अ उच्चार होतोय. वॉल म्हणजे भिंत. कॉल, हॉल, या ठिकाणी अचा उच्चार झाला आहे. त्यानंतर बघा, अचा उच्चार AE असा होतो. नेम, केक, टेक, लेक, म्हणजे AE, या पद्धतीने सुद्धा अचा उच्चार होतो. त्यानंतर दुसरा जो स्वर आहे बघा, ई. आता बेडमध्ये ई आला, याचा उच्चार कसा झाला, ए झाला. एग, EGG, एग. पेन, याच्यामध्ये एचा उच्चार झाला. त्यानंतर स्मॉल ईचा उच्चार किंवा कॅपिटल ईचा उच्चार ई असा होतो. मग ईड लिंबू ई असेल आणि इमारत ई असेल. ठीक आहे, ही, शी, मी, वी, या ठिकाणी ईचा उच्चार होतो. या ठिकाणी बघा, हेअर, एअर, इलेक्ट, इव्हेंट, या ठिकाणी सुद्धा ईचा उच्चार झालेला आहे. त्यानंतर आयचा उच्चार सुद्धा ई असा होतो. आता पिन, PIN, पिन, या ठिकाणी ईचा उच्चार झाला. हिल, 6, शिप. ठीक आहे, त्यानंतर आयचा उच्चार आई असा होतो. आईस्क्रीम असं म्हणतोय बघा आपण. फाईन, काईट, काइंड, फायर, वायर, हायर, टायर, आयर्न, यामध्ये आईचा उच्चार आई असा होतो. त्यानंतर आईचा उच्चार अ सुद्धा होतो. गर्ल, बर्ड, चेर, सर, या ठिकाणी बघा अचा उच्चार झालेला आहे. त्यानंतर ओ,
पुढचा जो चौथा स्वर आहे ओ, कोल्ड, नो, गो, होल म्हणजे कोल्ड, ओचा उच्चार होतोय. त्यानंतर आऊल, काऊ, टावर, नाऊ, आऊचा उच्चार होतोय. ऑ, ऑक्स, डॉग, कॉक, बॉक्स. ठीक आहे. त्यानंतर ओचा अ सुद्धा असा उच्चार होतोय. ऑनियन, मंकी. आता मंकी, मंकी काय मॉन्की म्हणतोय आपण? नाही ना, मंकी म्हणतोय, म्हणजेच या ठिकाणी अचा उच्चार झाला. त्यानंतर शेवटचा स्वर आहे बघा यू. यू चा उच्चार तुम्ही म्हणाल की य होतोय. हां, य सुद्धा होतोय, अ सुद्धा होतोय, यू सुद्धा होतोय. आता बस काय बूस म्हणतोय, बी यू एस बघा, बी यू एस याचं वाचन करताना आपण बस म्हणतोय ना, म्हणजे अचा उच्चार होतोय, पण त्या स्पेलिंगमध्ये कोणतं लेटर यूज करतोय आपण? यू यूज करतोय. काय बूस वाचतोय? नाही ना, म्हणजेच यूचा उच्चार या ठिकाणी अ झाला. बट, बी यू टी बट. काय बूट म्हणतोय? नाही. फन, फुन म्हणतोय काय? नाही. एफ यू एन अचा उच्चार होतोय. डक, डी यू सी के डक. ठीक आहे. त्यानंतर उ असा उच्चार सुद्धा होतोय. पुट, बुल, पुश, पुल. त्यानंतर यूचा उच्चार यू असा होतोय बघा. युनिफॉर्म, युनिट, प्लुरल, क्युअर या ठिकाणी यूचा उच्चार झालेला आहे. म्हणजेच प्रत्येक स्वरांचे अचा आ, आ, ऑ, ए असा सुद्धा उच्चार होतो. ईचा ए, ई, ई. त्यानंतर आईचा ई, आई, अ. ओचा ओ, औ, ऑ, अ आणि यूचा अ, ई, यू असे उच्चार होतात. ठीक आहे. हे सगळं नोट डाऊन करून घ्यायचं आहे, जेणेकरून याच्यावरती जर प्रश्न आला तर तुम्हाला सॉल्व करता आला पाहिजे. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे. आता बघा व्यंजनाचे उच्चार आपण बघणार आहोत. आता बी, बी कधी यूज करतोय आपण? असं जर डीपमध्ये बघायला गेलं तर भरपूर येतं, पण तुम्हाला इयत्ता चौथीचा जर लेवल कन्सिडर केला तर जास्त डीपमध्ये जायची गरज नाही. आता ब पासून सुरुवात होणाऱ्या शब्दाला आपण काय वापरतो? बी वापरतो, बरोबर. आता बॅट, बी ए टी बॅट, बी यू एस बस, बेड, टेबल. आता टी ए बी एल ई. आता या ठिकाणी बचा उच्चार आला. त्यानंतर सी बघा, सीचा दोन उच्चार क आणि स याच्यापासून जे शब्द असतात त्या ठिकाणी आपण सी वापरतो. कॅट, कप, कॅन, फॅक्ट आणि स बघा सायकल. आता सायकल तुम्ही समजा यस वापरणार आहे का? नाही. सायकलसाठी सी वाय सी एल ई सायकल. त्यानंतर सेल, सिटी, राईस या ठिकाणी सचा उच्चार होतो. डी बघा, डचा उच्चार डक, डॉल, डेट, रेड. त्यानंतर एफ, फचा उच्चार फिश, फॅन, फ्रेंड, लेफ्ट. ठीक आहे. आता जीचा उच्चार ग आणि ज या दोन शब्दांसाठी केला जातो जीचा उच्चार. फॉर एक्झाम्पल बघितलं तर गोट, गेट, गन, बॅग आणि जचा उच्चार बघा जिराफ. आता या ठिकाणी स्पेलिंग आपण जी पासून सुरुवात करतो, पण उच्चार जिराफ जचा या ठिकाणी उच्चार होतो. जेम, जेंटल. त्यानंतर एच बघा ह, हॅट, हेन, हॉर्स, बिहाइंड. त्यानंतर जे, जेचा उच्चार ज असा होतो. जग, जार, जोक, मेजर. के, केचा उच्चार क असा होतो. काईट, की, के, किंग, टेक. ठीक आहे. एलचा उच्चार ल असा होतो. लेग, लास्ट, लार्ज, कॉल. मचा उच्चार म्हणजे यमचा उच्चार म असा होतो. मॅन, मेक, मार्केट, आर्म, आर्मी, मुंबई या ठिकाणी आपण मचा उच्चार करतो. त्यानंतर एन, नेट, नोट, नेम, कॅन, नेक्स्ट या पद्धतीने आपण एनचा उच्चार करतो. त्यानंतर पीचा उच्चार बघा पेन, पॅन्ट, पॉन्ड, कॅप. त्यानंतर अजून आता पार्लेजी याच्यामध्ये सुद्धा पीचा उच्चार होतो, बरोबर. पिंक याच्यामध्ये सुद्धा पचा उच्चार पीचा उच्चार होतो. त्यानंतर क्यू, क्यूचा उच्चार क आणि क्व या दोन वर्डसाठी होतो. आता इथं बघा कॉन्क्युअर, रॅकेट, त्यानंतर क्वीन, क्वाईट, क्वेश्चन्स, बरोबर. या ठिकाणी क्यूचा उच्चार होतो. त्यानंतर आरचा उच्चार बघा रोड, रॅन, वर्ड, कार. यसचा उच्चार स आणि झ साठी सी, से, सन, बस आणि या ठिकाणी रोज, वॉज, वेज, बिकॉज या ठिकाणी झ असा उच्चार होतो. त्यानंतर ट बघा टी, टॉक, टेल, टॉप, बॅट या ठिकाणी टचा उच्चार होतो. व्हीचा उच्चार बघा व असा होतो. व्हेजिटेबल, व्हेरी, फॅन, लव. डब्ल्यूचा उच्चार व असा होतो. विंडो, वाईज, वॉन्ट, पॉवर. एक्सचा उच्चार क्ष, ज आणि झ असा होतो. बॉक्स, एक्सरे, एक्सरसाइज, एक्साइट, एक्झामिनेशन, एक्झाम्पल, झेरॉक्स, झायलोफोन या अशा पद्धतीनं एक्सचा उच्चार होतो. च, झ आणि झ या तीन पद्धतीने याचा उच्चार होतो. त्यानंतर वायचा उच्चार य असा होतो.
याक, इयर, येस, रॉयल आणि झेडचा झ असा होतो, झिरो, झेब्रा, झू. हां, बरोबर. या पद्धतीनं हे टोटल जे काही 21 व्यंजन आहेत आणि 5 जे स्वर आहेत त्यांचा उच्चार कसा होतो हे आपण बघितलेलं आहे. आय होप तुम्हाला समजलं असणार आहे. जेवढं तुम्ही वाचन करणार आहात तेवढं तुमच्या लक्षात येणार आहे. ठीक आहे. एकाच वेळी तुम्हाला हे सगळं समजणार नाही, त्यामुळं वारंवार इंग्रजी रोज अर्धा तास तरी तुम्हाला वाचन करणं गरजेचं आहे. त्यानंतर आता या घटकावर काही सॅम्पल क्वेश्चन्स आपण बघणार आहोत. बघूया तुम्हाला किती क्वेश्चनची उत्तरं देता येतात. ठीक आहे. जर तुम्हाला प्रश्नांची उत्तरं माहीत असतील तर चॅटबॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. चूज द वर्ड दॅट बिगिन्स विथ अ डिफरंट साऊंड. डिफरंट साऊंड म्हणजेच काय, वेगळा उच्चाराने सुरू होणारा शब्द निवडायचा आहे. तर तुम्हाला 4 पर्याय दिलेले असतात. आता इथं बघा, बॅट, बॅग, सॅड आणि बॅड. बॅट, बॅग, सॅड आणि बॅड याच्यामध्ये वेगळा उच्चार कशाचा होतोय सांगा. बघूया किती जण सांगतात. बॅट, बॅग, सॅड आणि बॅड. बघा, प्रत्येक शब्द बी पासून सुरू झाला आहे. बॅट, बॅग, बॅड आणि हा सॅड म्हणजे स पासून चालू झाला आहे. बघा, म्हणजेच वेगळा कोणता असणार आहे, सॅड असणार आहे. पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. ठीक आहे. सोपे प्रश्न आहेत. विच ऑफ द गिवन वर्ड्स डज नॉट बिगिन विथ द साऊंड के. म्हणजेच पुढीलपैकी कोणते शब्द क या ध्वनीने सुरू होत नाहीत. क. आता सायकल स न सुरू झाला बघा. कुक क न झाला. कार क न झाला. कॅट क न झाला. मग कोणता सुरू होत नाही, सायकल. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. समजतंय काय बघा. क न सुरू होत नाही. इथं कुक क न होतोय, कार क न होतोय, कॅट क न होतोय, सायकल बघा स न होतोय. बरोबर. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे चुकीचं उत्तर आहे. म्हणजे या ठिकाणी क न सुरू होत नाही. म्हणजेच या पर्यायामधील बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. ठीक आहे. चला पुढे जाऊया. विच ऑफ द गिवन वर्ड्स बिगिन्स विथ द साऊंड ह. पुढीलपैकी कोणत्या शब्दाची सुरुवात ह या ध्वनीने होते. ह ह माहित आहे ना. आता हे तुम्हाला इंग्रजी वाचता सुद्धा आलं पाहिजे. हॉर्न ह न होतोय. बॅट इथं ब न झाला बघा. किल इथं क न झाला. टॉक इथं ट न झाला. पुढीलपैकी कोणत्या शब्दाची सुरुवात ह या ध्वनीने होते. ह न कोणता झालाय, हॉर्न झालाय. बरोबर. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा. चूज डिफरंट पंक्च्युएशन्स वर्ड ऑफ ओवेल अ फॉर्म अ गिवन वर्ड्स. म्हणजे दिलेल्या शब्दामधून ए या स्वराचा वेगळा उच्चार असणारा शब्द निवडा. मगाशी आपण बघितले बघा, ए चे किती अर्थ बघितले. तिथं स्क्रीनवरती तुम्हाला दाखवतो परत एकदा. ए चे बघा, ॲ, आ, ऑ आणि एई असे उच्चार आहेत. बॅट, कॅप, फॅन, मॅन. आता वेगळा उच्चार बघायचा आहे आपल्याला. ठीक आहे. इथं बघा, बॅट, कॅप, बॉल आणि फॅन. इथं ॲचा उच्चार झाला. इथं सुद्धा ॲचा झाला. इथं ऑचा झाला, बॉल. आणि इथं ॲचा झाला, फॅन. बरोबर. ऑ हा वेगळा आला. म्हणजेच पर्याय क्रमांक किती असणार आहे याचा, 3 हे बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे. चला पुढे जाऊया आपण. पुढचा प्रश्न बघा. चूज द वर्ड दॅट बिगिन्स विथ अ डिफरंट लेटर. वेगळ्या अक्षराने सुरू होणारा शब्द निवडा. आता इथं बघा, लॉक, ग्लास, लिप, लीफ. इथं यल पासून प्रत्येक वर्ड सुरू झालेला आहे आणि इथं ग्लास पासून झालेला आहे. म्हणजेच याचं बरोबर उत्तर कोणतं असणार आहे, पर्याय क्रमांक 2 असणार आहे. ठीक आहे. सोपे सोपे प्रश्न आहेत, काही घाबरून जायची गरज नाही. मी आहे तुमच्यासोबतच. ठीक आहे. सगळे प्रश्न नोट डाऊन करून घ्यायचे आहेत. OMR शीट तुमच्याजवळ असली पाहिजेत. OMR शीट बुक स्टॉलमध्ये मिळतात. बुक स्टॉलमधून OMR शीट घेऊन या. क्वेश्चन नंबर ज्या आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काही असेल, 1 2 3 4 काही असेल, जो तुम्हाला पर्याय बरोबर वाटतो तो काय करायचा आहे, सर्कल करायचा आहे. या पद्धतीने OMR शीटवरती प्रॅक्टिस करायची आहे. 4 तुम्हाला सर्कल दिलेले असतात. समजा दुसरा पर्याय बरोबर वाटत असेल तर काय करायचं आहे, याला असं पूर्णपणे गोल करायचं आहे. निळा पेन आणि काळा पेन हे 2च पेन वापरायचे आहेत. ठीक आहे. OMR शीटची प्रॅक्टिस पहिल्यापासून ठेवा, नाही तर डायरेक्ट पेपरला गेल्यानंतरच गोल करायला जाल आणि गोलच्या बाहेरच तुमचं काय असणार आहे, जाणार आहे. त्यामुळं प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. कोणतीही गोष्ट असून देत, प्रॅक्टिस. आता तुमचे स्नेहसंमेलन वगैरे आलं असणार आहे, गॅदरिंग वगैरे. बरोबर. त्यावेळी किती दिवस तुम्ही अगोदर प्रॅक्टिस करताय. बरोबर ना. त्याच पद्धतीने परीक्षेसाठी सुद्धा प्रॅक्टिस तितकीच महत्त्वाची आहे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. विच ऑफ द गिवन वर्ड्स डज नॉट हॅव लेटर वाय इन इट. म्हणजेच दिलेल्या शब्दापैकी कोणत्या शब्दामध्ये वाय हे अक्षर नाही. आता याच्यामध्ये वाय आहे, याच्यामध्ये वाय आहे, याच्यामध्ये आहे काय, नाही, याच्यामध्ये वाय आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3
आता युअर मध्ये वाय आहे, डे मध्ये वाय आहे, पार्ट मध्ये वाय येतोय का, नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. चूज द वर्ड विच हॅज अ डिफरंट साऊंड ऑफ लेटर जी इन द बिगिनिंग. सुरुवातीला जी या अक्षराचा वेगळा उच्चार असणारा शब्द निवडा म्हटले. आता इथं बघा, गार्डन ग चा उच्चार होतोय, गर्ल ग चा उच्चार होतोय, गॉगल ग चा उच्चार होतोय आणि इथं जेम ज चा उच्चार आता. बरोबर. मग वेगळा इथं ज चा उच्चार, पहिल्या 3 पर्यायामध्ये ग चा उच्चार होतो आणि शेवटच्या पर्यायामध्ये ज चा उच्चार होतो, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे काय असणार आहे सांगा. या ठिकाणचं म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 4 असणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. चूज द डिफरंट प्रोनाउन्सिएशन ऑफ ओवेल अ फ्रॉम द गिवन वर्ड्स. दिलेल्या शब्दामधून अ या स्वराचा वेगळा उच्चार असणारा शब्द निवडा म्हटलंय. आता केक, मेक, टेक, हे बघा इथं काय होणार आहे, केक, मेक, इथं बॅक आणि हा टेक. के, मे, टे, ए चा उच्चार होतोय आणि इथं बॅक मध्ये आ चा उच्चार होतोय, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे या चौथ्या प्रश्नाचं. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघा. सिलेक्ट द वर्ड बिगिनिंग विथ एफ साऊंड फ्रॉम द गिवन ऑप्शन. दिलेल्या पर्यायी शब्दामधून एफ हा ध्वनी असणारा शब्द निवडा, म्हणजे फ चा उच्चार व्हायला पाहिजे. आता बॅटमध्ये कशाचा उच्चार होतोय सांगा बाळांनो, ब चा उच्चार होतोय. टॅपमध्ये ट चा उच्चार होतोय. फॅटमध्ये फ चा झाला बघा आणि पॉटमध्ये प चा झाला, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर असणार आहे. किती? पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. चला पुढे जाऊया. विच वर्ड हॅज अ डिफरंट साऊंड ॲट द एंड. म्हणजेच शेवटी वेगळा ध्वनी असणारा शब्द कोणता. आता किक, किक क चा उच्चार झाला. पिक, इथं सुद्धा क चा उच्चार झाला. इथं बघा सिक क चा उच्चार झाला आणि इथं रिंग ग चा उच्चार झाला. मग शेवटी ग आला कोणत्या पर्यायामध्ये, चौथ्या, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. ठीक आहे. समजतंय ना सर्वांना? काही डाऊट असेल तर बिंदासपणे चॅटबॉक्समध्ये कमेंट करू शकताय. समजत नसेल परत एकदा विचारा, परत एक्सप्लेन करतो, काही हरकत नाही. पुढचा प्रश्न बघा. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स हॅज डिफरंट साऊंड इन द बिगिनिंग. मगाशी काय होता, एंडला होता, ॲट द एंड. या ठिकाणी इन द बिगिनिंग म्हणजे सुरुवातीला, सुरुवातीचा वेगळा उच्चार असणारा शब्द शोधायचा आहे. आता इथं टायगर ट चा उच्चार होतो, इथं द चा उच्चार होतो. टॅग म्हणजे ट चा उच्चार, टॉप म्हणजे ट चा उच्चार. पहिला, तिसरा आणि चौथ्या पर्यायामध्ये ट चा उच्चार झाला आणि दुसऱ्या पर्यायामध्ये दी असं सुद्धा म्हणतो आपण याला, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. चूज द लेटर विथ पी साऊंड, म्हणजे प साऊंड फ्रॉम द गिवन ऑप्शन. दिलेल्या अक्षरामधून प ध्वनीचे अक्षर निवडा. आता या ठिकाणी जी आहे, हां, जीचा काय होणार आहे, प येणार आहे काय साऊंड, नाही. इथं क्यू, इथं पी प येतोय काय, बरोबर, म्हणजे पर्याय क्रमांक 3. या ठिकाणी एचच्या ठिकाणी ह येणार आहे, जीच्या ठिकाणी ज, क्यूच्या ठिकाणी क क्यू या असा साऊंड येणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा. फाइंड द लेटर्स फॉर द गिवन पिक्चर. या प्रकारचे प्रश्न सुद्धा तुम्हाला विचारले जातात. या ठिकाणी तुम्हाला हे गुलाबाचं फूल दिलेलं आहे. मग गुलाबाच्या फुलाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात हे तुम्हाला माहीत पाहिजे. काय म्हणतोय आपण त्याला, रोज म्हणतोय. मग रोज याची सुरुवात, आता स्पेलिंग ROAC रोज, बरोबर, सुरुवात कशाने होते, आर न होते, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर आहे. दिलेल्या चित्रासाठी योग्य अक्षर, बरोबर, आर पासून सुरुवात होते ना रोजची, म्हणून पर्याय क्रमांक 1. म्हणजेच तुम्हाला फुलांची नावं माहीत असणं गरजेचं आहे, फळांची नावं माहीत असणं गरजेचं आहे, आपल्या शरीराचे जे पार्ट्स आहेत त्याची नावंसुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. तेच मी पुढे शिकवणारच आहे तुम्हाला. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघा, शेवटचा प्रश्न या टॉपिकमधील. विच ऑफ द वर्ड्स गिवन बिलो डज नॉट बिगिन विथ द साऊंड. म्हणजेच पुढीलपैकी कोणत्या शब्दाच्या सुरुवातीस द उच्चार नाही म्हटलंय. आता दॅट द येतोय, थंब थ चा उच्चार झाला, द चा उच्चार झाला, देअर द चा उच्चार झाला. पहिला, तिसरा आणि चौथा याच्यामध्ये द चा उच्चार होतो आणि दुसऱ्या पर्यायामध्ये थ चा उच्चार होतो, म्हणजे याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. या ठिकाणी आपला हा पहिला युनिट
म्हणजे पहिल्या युनिटमधला जो सब युनिट आहे तो काय झालेला आहे, कंप्लीट झालेला आहे. असोसिएटिंग द नेम ऑफ ए लेटर विथ इट साऊंड, म्हणजेच अक्षरे व ध्वनी यांची जी सांगड घातलेली आहे आपण, याच्यावरती टोटल आपण 14 ते 15 प्रश्न बघितलेले आहेत. हे प्रश्न तुम्ही लिहून काढायचे आहेत, जेणेकरून परीक्षेमध्ये तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आजचा जो होमवर्क आहे, होमवर्क काय सांगितला होता मी तुम्हाला, होमवर्क A to Z कॅपिटल आणि A to Z स्मॉल लेटर्स तुम्हाला लिहून काढायचे आहेत. 4 रेघी वहीमध्ये लिहून काढायचे आहेत. कोणत्या वहीमध्ये, या 4 रेघी वहीमध्ये लिहून काढायचे. ठीक आहे. त्यानंतर याच्यामध्ये स्वर म्हणजेच ओवेल्स आणि कॉन्सोनंट म्हणजेच व्यंजने, एकूण स्वर किती आहेत ते तोंडपाठ करायचे आहेत. A E I O U 5 आणि बाकीचे 5 सोडून 21 जी व्यंजने आहेत ती सुद्धा तुम्हाला माहीत असणं तितकंच गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रत्येक शब्दाचा जो काही साऊंड आहे, म्हणजेच प्रत्येक अक्षरापासून साऊंड कसे येतात ते सुद्धा तो चार्ट तुम्हाला जो दाखवला बघा तो सुद्धा लिहून काढा, जेणेकरून परीक्षेला तुम्हाला नक्कीच फायदा होईल. ठीक आहे. तुम्ही सर्वजण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुमच्या वर्गमित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेला नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.